मी तुझ्या चुकीमुळे हे घर सोडून जात आहे. तुम्हाला माहिती आहे का, काही घरात लक्ष्मी कधी वास करत नाही? कोणत्या चुकीमुळे लक्ष्मी माता घरात प्रवेश करत नाही? मी तुम्हाला सांगणार आहे अशीच एक कथा. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एका छोट्याशा गावाच्या कडेला मातीच्या रस्त्यालगत एक साधं पण संस्कारांनी भरलेलं घर होतं. त्या घरात राहत होती सावित्रीबाई नावाची 60 वर्षांची वृद्ध महिला. सावित्रीबाईचं आयुष्य फार ऐशारामाचं नव्हतं, पण तिचं मन नेहमी समाधानी होतं. लहानपणीच तिच्या आईनं तिला शिकवलं होतं, घर स्वच्छ ठेवलंस, देव आठवलास आणि मन शुद्ध ठेवलंस तर लक्ष्मी आपोआप तुझ्या मागे येते. हीच शिकवण सावित्रीबाईंनी आयुष्यभर जपली. तरुण वयातच सावित्रीबाईंनी खूप हाल सोसले होते. कधी पतीच्या व्यवसायात तोटा, कधी घरात पैशाची चणचण. पण प्रत्येक संकटात ती एकच गोष्ट करत असे, देवाच्या चरणी डोकं टेकवायची. तिला जाणवलं होतं की ज्या दिवशी ती मनापासून पूजा करायची, त्या दिवशी कुठून तरी मदत मिळायची. हळूहळू तिचा देवावरचा विश्वास अधिक घट्ट झाला. देव तिच्यासाठी केवळ मूर्ती नव्हता, तो तिचा आधार होता, तिचा मित्र होता, तिचा मार्गदर्शक होता. ती रोज पहाटे 4 वाजता उठायची, अंघोळ करून स्वच्छ साडी नेसायची, दारात रांगोळी काढायची, घर झाडून पुसून घ्यायची, तुळशीला पाणी घालून दिवा लावून म्हणायची, लक्ष्मी माते, माझ्या घरात सदैव वास कर. स्वयंपाक करताना सुद्धा ती मनातल्या मनात देवाचं नाव घेत असे. तिच्यासाठी स्वयंपाकघर म्हणजे एक पवित्र स्थान होतं. सुनेचं नाव होतं रेणुका. रेणुका शहरात वाढलेली होती. तिला आधुनिक जीवनशैलीची सवय होती. ती वाईट मनाची नव्हती, पण तिला घरगुती संस्कारांची सवय नव्हती. उशिरा उठणं, मोबाईलवर जास्त वेळ घालवणं, पूजा म्हणजे फक्त सणापुरती, हेच तिचं जग होतं. ती आळशीपेक्षा अज्ञानामुळे चूक करणारी होती. तिला कधी कोणी समजावून सांगितलंच नव्हतं की घराची स्वच्छता आणि श्रद्धा थेट नशिबाशी जोडलेली असते. एका बाजूला देवावर अढळ विश्वास असलेली सावित्रीबाई, दुसऱ्या बाजूला संस्कारांची खरी किंमत न समजलेली रेणुका. ही 2 पिढ्यांची भेट या कथेची खरी सुरुवात होती. सावित्रीबाईंसाठी सकाळ म्हणजे फक्त दिवसाची सुरुवात नव्हती, ती देवाशी भेटण्याची वेळ होती. गाव अजून झोपेत असायचं, कोंबडाही आरवायला सुरुवात करत नसे, तेव्हा सावित्रीबाई अलगद डोळे उघडायची. त्या क्षणी तिच्या ओठांवर एकच शब्द असायचा, ओम श्री लक्ष्मी नमः. ती शांतपणे उठायची आणि थेट आंघोळीला जायची. थंड पाण्याने आंघोळ करताना ती म्हणायची, देवा, आजचा दिवसही तुझ्या नावारी सुरू करते. आंघोळ झाल्यावर ती स्वच्छ साडी नेसायची, कपाळावर कुंकू लावायची आणि प्रथम तुळशीपाशी जायची. तुळशीच्या कुंडीत पाणी ओतताना ती म्हणायची, तुळशी माते, माझ्या घरात सदैव वास कर. स्वयंपाक करताना सुद्धा ती मनातल्या मनात देवाचं नाव घेत असे. हीच तिची रोजची सवय होती. कधीही आळस नाही, कधीही तक्रार नाही. तिच्या मते, घर स्वच्छ असेल, मन शुद्ध असेल आणि देव आठवत असेल तर लक्ष्मी आपोआप घरात येते. या दिनचर्येमुळे या घरात एक अदृश्य पण शक्तिशाली सकारात्मक ऊर्जा होती. सगळ्यांना वाटायचं, या घरावर देवी लक्ष्मीची कृपा आहे. सावित्रीबाईंच्या त्या साध्या घरात मोठमोठे फर्निचर नव्हते, महागड्या वस्तू नव्हत्या, पण तरीसुद्धा या घरात पाऊल टाकताच मनाला एक वेगळीच शांतता मिळत असे. जणू काही त्या घराच्या प्रत्येक भिंतीत मंत्रांचा नाद साठलेला होता. सकाळी दिव्याची ज्योत पेटली की संपूर्ण घरात एक मंद सुगंध पसरत असे. तुळशीच्या कुंडीतून येणारा गारवा, अगरबत्तीचा सुवास आणि सावित्रीबाईंच्या ओठांवरचे मंत्र, हे सगळं मिळून घरात सकारात्मक ऊर्जेचं वलय तयार करत असे. या घरात कधीही मोठ्या भांडणांचा आवाज ऐकू आला नाही. नवरा बायकोमध्ये मतभेद झाले तरी सावित्रीबाई म्हणायची, राग मनात ठेवू नका, घरात देव राहतो. मग सगळे शांत व्हायचे. नवऱ्याचा व्यवसाय फार मोठा नव्हता, पण तो चालायचा. मुलगा मनापासून वडिलांना मदत करत असे. पैसा जास्त नसायचा, पण कधीही उपाशी झोपायची वेळ आली नाही. सावित्रीबाई नेहमी म्हणायची, गरिबी वाईट नाही, पण मनात असंतोष असणं वाईट आहे. त्या घरात येणारा प्रत्येक माणूस म्हणायचा, इथे आल्यावर मन शांत होतं. शेजारीण म्हणायची, तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास आहे. हे ऐकून सावित्रीबाई हसत म्हणायची, मी नाही, माझ्या सवयी देवीला आवडतात. ही सकारात्मक ऊर्जा फक्त घरापुरती मर्यादित नव्हती,
ती सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम करत होती. सगळं काही सुरळीत चाललं होतं, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. एके दिवशी पहाटे सावित्रीबाईंचे डोळे नेहमीसारखे उघडलेच नाहीत. सूर्य उगवला, पक्षी किलबिलले, पण घराच्या अंगणात दिव्याची ज्योत पेटली नाही. तुळशीसमोरून कोणीही गेलं नाही. घरात एक अनोळखी शांतता पसरली होती. मुलगा उठून पाहतो तर सावित्रीबाईंचं आंग तापाने फणफणलेलं. तिला उठवताच येत नव्हतं. डॉक्टर बोलावले. डॉक्टर म्हणाले, वय झालंय, शरीर कमजोर झालंय, त्यांना आता पूर्ण विश्रांती हवी. त्या दिवसापासून सावित्रीबाई पलंगावरच राहू लागल्या. ज्या हातांनी रोज झाडू धरायचा ते हात थरथरू लागले. ज्या ओठांवर रोज मंत्र असायचे ते ओठ शांत झाले. पहिल्यांदाच तुळशीला पाणी मिळालं नाही, दार झाडलं गेलं नाही, देवघरात दिवा पेटला नाही. सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आलं नाही, पण हळूहळू घरात धूळ साचू लागली. स्वयंपाकघरात भांडी साठू लागली. अगरबत्तीचा सुगंध थांबला. घरातली ती सकारात्मक ऊर्जा जणू कुठेतरी कमी होऊ लागली. सावित्रीबाई हे सगळं पाहत होत्या, पण काही करू शकत नव्हत्या. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ती मनातल्या मनात म्हणायची, लक्ष्मी माते, माझ्या घराकडे लक्ष ठेव. हळूहळू त्या घरावर अदृश्य सावली पडू लागली होती. सावित्रीबाई आजारी पडल्यावर घराची सगळी जबाबदारी आपोआप रेणुकावर आली. पण रेणुकाला या जबाबदारीचं गांभीर्य कळलंच नाही. ती सकाळी उशिरा उठू लागली. ज्या वेळेला सावित्रीबाई दार झाडत असायच्या त्यावेळेला रेणुका मोबाईलवर व्हिडिओ पाहत पडलेली असायची. तुळशीसमोरून ती रोज जायची, पण कधीच थांबत नसे. तुळस कोरडी पडू लागली, पानं गळू लागली, पण रेणुकाला त्याचं काहीच वाटत नव्हतं. देवघरात धूळ साचली, दिवा लावायचं तिला आठवत नसे. ती म्हणायची, देव मनात असला की पुरे. पण तिला हे माहीत नव्हतं की देव मनात ठेवायचा असतोच, पण कृतीतही दाखवावा लागतो. स्वयंपाकघराची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत गेली. रात्रीची भांडी सकाळपर्यंत तशीच पडून राहायची. चुलीजवळ अन्न सांडलेलं असायचं, कचरा वेळेवर टाकला जात नसे. रेणुका वाईट नव्हती, पण ती निष्काळजी होती. तिला कोणी शिकवलंच नव्हतं की घरातली लहानशी अस्वच्छताही मोठ्या संकटाचं कारण बनू शकते. सावित्रीबाई पलंगावर पडून हे सगळं पाहायच्या. त्यांचं मन तुटायचं. त्या रेणुकाला समजावण्याचा प्रयत्न करायच्या, पण रेणुका हसून म्हणायची, आई, एवढ्या छोट्या गोष्टींनी काय फरक पडतो? सावित्रीबाई हळूच म्हणायच्या, फरक पडतो ग, खूप मोठा फरक पडतो. पण रेणुकाने ते शब्द गांभीर्याने घेतले नाहीत आणि हळूहळू त्या घरातून लक्ष्मी मातेचं अस्तित्व निघून जात होतं. सुरुवातीला ते फारसं कोणाच्या लक्षात आलं नाही. एक छोटा ग्राहक कमी झाला, मग दुसरा. नवऱ्याच्या दुकानात हळूहळू शुकशुकाट वाढू लागला. जिथे पूर्वी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्राहकांची गर्दी असायची, तिथे आता तासनतास कोणीच येत नव्हतं. माल घेतला जायचा, पण विक्री होत नव्हती. पैसा अडकू लागला, कर्ज वाढू लागलं, घरात आजारपण वाढू लागलं. कधी नवऱ्याचं पोट दुखायचं, कधी मुलाचा ताप वाढायचा. औषधांवर खर्च वाढला. घरात शांतता राहिली नाही. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं सुरू झाली. नवरा म्हणायचा, काहीतरी बिनसत आहे. मुलगा म्हणायचा, आपल्या घरावर कोणाची तरी नजर लागलीय. पण कोणालाच हे कळत नव्हतं की हे सगळं घरातल्या अस्वच्छतेमुळे, देवाच्या अपमानामुळे आणि सवयी बदलल्यामुळे होत आहे. सावित्रीबाई मनातल्या मनात रडत होत्या. त्या म्हणायच्या, लक्ष्मी माते, तू रागावलीस का? पण त्यांचा आवाज कोणाच्याच कानावर पडला नाही. हळूहळू घरावर गरिबीचं सावट गडद होत चाललं होतं. आणि दोष कोणावर टाकायचा? तो सगळ्यांना दिसणाऱ्या व्यक्तीवर, रेणुका. त्या दिवशी सकाळपासूनच घरात वातावरण ताणलेलं होतं. नवऱ्याच्या दुकानातून पुन्हा तोट्याची बातमी आली होती. मुलगा शांत बसलेला होता. डोळ्यात चिंता होती, कपाळावर आठ्या होत्या. आणि रेणुका नेहमीप्रमाणे उशिरा उठून मोबाईल हातात घेऊन बसलेली होती. नवऱ्याचा संयम सुटला. तो जोरात म्हणाला, या घरात लक्ष्मी राहतच नाहीये आता. मुलगा रागात म्हणाला, सगळं बिघडल्यापासून हे घर अस्वच्छच आहे. सगळ्यांचे डोळे रेणुकाकडे वळले. रेणुका घाबरली. ती म्हणाली, माझी काय चूक आहे? नवऱ्याने ओरडत सांगितलं, तू घराची काळजी घेत नाहीस, पूजा करत नाहीस, भांडी तशीच ठेवतेस आणि तरी विचारतेस चूक काय आहे? रेणुकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती सावित्रीबाईंकडे पाहू लागली.
सावित्रीबाई पलंगावर पडून अश्रूंनी भिजलेले डोळे घेऊन पाहत होत्या. त्या हळू आवाजात म्हणाल्या, तिला समजावून सांगायला हवं होतं, पण कोणाच्याच कानावर ते शब्द पडले नाहीत. रागाच्या भरात नवऱ्याने दरवाजा उघडला. या घरातून निघून जा, हे शब्द रेणुकाच्या काळजावर घाव घालणारे होते. रेणुका रडत रडत घरातून बाहेर पडली. मागे वळून पाहिलं, तेच घर जिथे ती नवी आयुष्य सुरू करायला आली होती, आज तेच घर तिला नकारत होतं. ती रस्त्यावर बसून ढसाढसा रडू लागली. तिला पहिल्यांदाच जाणवलं, आपण कुठेतरी फार मोठी चूक केलीये. घरातून बाहेर पडल्यावर रेणुकाला कुठे जायचं हेच कळत नव्हतं. पाय आपोआप मंदिराच्या दिशेने वळले. तोच तो जुना लक्ष्मी मातेचा मंदिर, जिथे सावित्रीबाई कधीकाळी नियमित येत असत. रेणुका मंदिराच्या पायऱ्यांवर बसली. डोळ्यांतून अश्रूंची धार वाहत होती. तिचं मन भरून आलं. ती हात जोडून म्हणाली, लक्ष्मी माते, मी अज्ञानी होते, मला काहीच कळत नव्हतं. आज माझं सगळं जग उद्ध्वस्त झालं आहे. जर माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ कर, मला योग्य मार्ग दाखव. ती त्या मंदिरातच राहिली. पहिल्या दिवशी तिने फक्त पाणी प्यायलं. दुसऱ्या दिवशी उपास केला. तिसऱ्या दिवशी ती पहाटे उठून मंदिर झाडू लागली. देवाच्या समोर दिवा लावू लागली. फुलं वाहू लागली. ती मनापासून म्हणायची, माते, मला श्रीमंत होण्याची गरज नाही, मला फक्त इतकंच हवंय. माझी चूक मला कळू दे आणि मला सुधारण्याची शक्ती दे. तिचं शरीर थकलं होतं, पण तिचं मन शुद्ध होत चाललं होतं. तिच्या अश्रूंमध्ये पश्चात्ताप होता. तिच्या प्रार्थनेत शरणागती होती. अनेक रात्री ती मंदिरातच जमिनीवर झोपली, फक्त देवाचं नाव घेत राहिली. आणि मग एका शांत रात्री तिच्या आयुष्यात एक अद्भुत घटना घडली. त्या रात्री मंदिरात विलक्षण शांतता होती. वाराही हलकेच वाहत होता. दिव्याची ज्योत शांतपणे तेवत होती. रेणुका मंदिराच्या समोर डोळे मिटून बसली होती. तिच्या ओठांवर एकच शब्द होता, ओम श्री लक्ष्मी नमः, ओम श्री लक्ष्मी नमः. अचानक मंदिरात प्रकाश वाढू लागला. ज्योत तेजस्वी होत गेली. संपूर्ण मंदिर सुवर्ण प्रकाशाने उजळून निघालं. त्या प्रकाशातून एक दिव्य रूप प्रकट झालं. सुवर्णवर्णी वस्त्र, कमळावर विराजमान, हातात कमळ, शंख आणि सुवर्ण पात्र. स्वतः देवी लक्ष्मी समोर उभी होती. रेणुका थरथर कापू लागली. ती जमिनीवर लोटांगण घालू लागली. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. लक्ष्मी माता मधुर पण ठाम आवाजात म्हणाली, मुली, मी तुझ्या अश्रूंचा आवाज ऐकला आहे, पण लक्षात ठेव, मी कुणावरही विनाकारण रागवत नाही. रेणुका रडत म्हणाली, माते, माझं घर का उद्ध्वस्त झालं? लक्ष्मी माता म्हणाली, तू घरात आलीस, पण घराची स्वच्छता ठेवली नाहीस, तुळशीला पाणी दिलं नाहीस, स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवलंस, रात्री भांडी न घासता झोपलीस. ज्या घरात अस्वच्छता असते, जिथे देवतेचा अपमान होतो, तिथे मी राहू शकत नाही. ती पुढे म्हणाली, मी तुझ्यावर नाही, तुझ्या सवयींवर नाराज होते. घर म्हणजे फक्त भिंती नाहीत, घर म्हणजे संस्कार, घर म्हणजे ऊर्जा, घर म्हणजे देवालय. रेणुकाने रडत विचारलं, माते, आता मला काय करायचं? लक्ष्मी माता म्हणाली, तुझ्या सवयी बदल, पहाटे उठ, स्वच्छता कर, तुळशीला पाणी घाल, मनापासून पूजा कर, स्वयंपाकघर पवित्र ठेव, मग बघ, मी स्वतः तुझ्या मागे येईन. हे सांगून प्रकाश हळूहळू कमी झाला. देवी अंतर्धान झाली. रेणुका डोळे उघडून पाहते, मंदिर तसंच होतं, पण तिचं मन बदललेलं होतं. देवी लक्ष्मीच्या दर्शनानंतर रेणुकासाठी रात्र संपलीच नव्हती. ती जणू नव्याने जन्म घेतल्यासारखी होती. पहाटेच तिचे डोळे उघडले. पहिल्यांदाच तिला उशिरा उठावंसं वाटलंच नाही. ती थेट मंदिरात गेली. तुळशीच्या रोपट्यापाशी उभी राहिली. हात जोडून म्हणाली, माते, आजपासून माझं आयुष्य बदलणार आहे. तिने मंदिर झाडलं, देवघर स्वच्छ केलं, दिवा लावला, फुलं वाहिली. त्यानंतर ती जवळच्या आश्रमात थांबली. स्वयंपाकघरात काम करू लागली, भांडी घासू लागली, जमीन पुसू लागली. हे सगळं करताना ती मनातल्या मनात देवाचं नाव घेत होती. पहिल्या आठवड्यातच तिला जाणवलं, मन हलकं झालं आहे, राग कमी झाला आहे, आळस नाहीसा झाला आहे. हळूहळू तिला लहान मोठी कामं मिळू लागली. कोणी भांडी घासायला बोलवायचं, कोणी झाडू पुसणीसाठी बोलवायचं. ती प्रामाणिकपणे काम करू लागली. ती जिथे जिथे जाई तिथे स्वच्छता आणि शांतता पसरायची. लोक म्हणायचे, या मुलीच्या हातात काहीतरी पुण्य आहे. रेणुका रोज पहाटे उठत होती.
तुळशीला पाणी देत होती, मनापासून पूजा करत होती. रात्री झोपण्याआधी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवत होती. तिच्या सवयी बदलल्या आणि तिचं नशीबही बदलू लागलं. काही महिन्यातच तिचं आयुष्य स्थिर झालं. आत्मविश्वास वाढला, चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. रेणुका जिथे जिथे काम करत होती तिथे तिथे लोकांना समाधान मिळत होतं. तिच्या हातून स्वच्छता झाली की घरात शांतता यायची. लोक म्हणायचे, या मुलीच्या हातात काहीतरी पुण्य आहे. इकडे सावित्रीबाईंच्या घरात सावित्रीबाईंची तब्येत हळूहळू सुधारू लागली. त्या पुन्हा बसू लागल्या. देवघरात दिवा लावण्याची इच्छा त्यांच्या मनात पुन्हा जागी झाली. एके दिवशी त्यांनी थरथरत का होईना तुळशीला पाणी घातलं. त्याच आठवड्यात नवऱ्याच्या दुकानात पहिला मोठा ग्राहक आला. मुलगा आश्चर्याने म्हणाला, बाबा, आज चांगली विक्री झाली. दुसऱ्या दिवशी आणखी 2 ग्राहक आले. हळूहळू दुकानात पुन्हा गर्दी वाढू लागली. अडकलेला माल विकला जाऊ लागला. कर्जाचे हप्ते भरता येऊ लागले. घरात पुन्हा अन्नाची चणचण राहिली नाही. नवऱ्याच्या मनात विचार आला, आपण कुठेतरी चूक केली आहे. सुनेला घराबाहेर काढणं योग्य नव्हतं. एका रात्री सावित्रीबाईंना स्वप्न पडलं. स्वप्नात लक्ष्मी माता म्हणाली, जिच्या सवयी बदलल्या ती आता माझी आहे. तिला परत घरी बोलवा. सकाळी उठून सावित्रीबाईंनी सगळ्यांना स्वप्न सांगितलं. सगळे स्तब्ध झाले. मुलगा आणि नवरा रेणुकाचा शोध घ्यायला निघाले. काही वेळातच ती आश्रमात सापडली. रेणुकाला पाहताच सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, चल बाळा, घरी चल. रेणुका रडत म्हणाली, आई, मी खूप बदलले आहे. आता मी कधीच घराची आणि देवाची अवहेलना करणार नाही. ती परत घरी आली. त्या दिवशीच रेणुकाने पहाटे उठून घर झाडलं, तुळशीला पाणी दिलं, दिवा लावला, स्वयंपाकघर स्वच्छ केलं आणि जणू काही त्या घरात पुन्हा लक्ष्मी मातेचा वास आला. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. देवी लक्ष्मी फक्त पैशात नाही, ती स्वच्छतेत आहे, ती शिस्तीत आहे, ती सवयींमध्ये आहे. ज्या घरात पहाटेची सुरुवात देवाच्या नावाने होते, तुळशीला पाणी घातलं जातं, स्वयंपाकघर पवित्र ठेवलं जातं, रात्री झोपण्याआधी भांडी घासली जातात आणि मनात श्रद्धा असते, त्या घरात लक्ष्मी स्वतः चालत येते. पण ज्या घरात आळस असतो, अस्वच्छता असते, देवाचा अपमान होतो आणि सवयी बिघडतात, त्या घरातून लक्ष्मी हळूहळू निघून जाते. रेणुकासारखं जर आपणही आपल्या चुका ओळखल्या, स्वतःला बदललं आणि योग्य मार्ग स्वीकारला, तर कितीही अडचणी असल्या, देवी लक्ष्मी पुन्हा आपल्या आयुष्यात येतेच. तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर आवडली तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असे लिहा. अशाच नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.